ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 74 ते 78. 74वा श्लोक असा आहे. सुधन्वा अखंड परशुर दारुणो द्रविणप्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः. सुधन्वा भगवंताचं अतिशय सुंदर असं इंद्रियादिमय शार्ंग धनुष्य आहे आणि म्हणून ते सुधन्वा आहेत. खंड परशु शत्रूंचं खंडन केल्याने ज्या परशुराम स्वरूप भगवंताच्या परशुला खंड म्हटलं जातं असे भगवान खंड परशु आहेत. किंवा ज्यांचा परशु अखंड आहे ते भगवान अखंड परशु आहेत. दारुण जे लोक सन्मार्गाच्या विरुद्ध आहेत त्यांच्यासाठी भगवंत दारुण कठोर आहेत आणि म्हणून त्यांचं नाव दारुण असं आहे. द्रविणप्रद भक्तांना इच्छित द्रविण म्हणजे धन भगवंत देतात आणि म्हणून ते द्रविणप्रद आहेत. दिवस्पृक् किंवा दिविस्पृक् स्वर्गामध्ये स्थिर असणारे स्वर्गाला व्यापून असणारे भगवान हे दिविस्पृक् आहेत. भगवान स्वर्गलोकाला स्पर्श करणारे आहेत. ते स्वर्गलोकापर्यंत आणि त्याही पलीकडे व्यापक आहेत आणि म्हणून त्यांना दिविस्पृक् असं म्हटलं आहे. सर्वदृक् व्यास भगवान सर्वदृक् म्हणजे संपूर्ण ज्ञानाचा विस्तार करणारे व्यास आहेत आणि म्हणून ते सर्वदृक् व्यास आहेत. किंवा जे सर्व आहेत आणि दृक् आहेत, जे सर्वाकार ज्ञान आहेत आणि म्हणून ते सर्वदृक् आहेत. तसंच भगवंताकडे सगळ्यांची दृष्टी असल्याने ते सर्वदृक् आहेत. ज्यांनी वेदपुराणांचे विभाग केले असे ब्रह्मा, तसंच कृष्णद्वैपायन स्वरूप भगवंत हे सर्वदृक् व्यास म्हणवले जातात. वाचस्पतिरयो निजः भगवंत वाक् म्हणजे विद्यांचे पती असल्याने ते वाचस्पती आहेत. तसंच ते स्वयंभू आहेत. जननीकडून त्यांचा जन्म होत नाही आणि म्हणून ते अयोनिज आहेत. अशा प्रकारे वाचस्पतिरयोनिज हे भगवंताचं विशेषणासह असलेलं नाव आहे. 75वा श्लोक असा आहे. त्रिसामा सामगस्साम निर्वाणम भेषजम भिषक् संन्यासकृच्छमशांतो निष्ठा शांती परायणम. त्रिसामा देवव्रत अशा 3 सामश्रुतींच्या द्वारे ज्यांची स्तुती केली जाते ते परमात्मा त्रिसामा आहेत. सामग सामवेदाचे गायन करणारे भगवंत हे सामग आहेत. साम वेदानां सामवेदोऽस्मि बृहत्साम तथा सामनाम असे भगवंतांनी म्हटलंय. असे भगवान साम आहेत. साम म्हणजे समत्व. सर्वेण समम तेन साम असे समदर्शी भगवान हे साम आहेत. निर्वाणम सुखदुःखरहित परमानंद स्वरूप ब्रह्म हे निर्वाण आहे. परमशांतीचं निधान भगवंत हे निर्वाण आहेत. निर्वाण म्हणजे विलीन होणं. मृत्यू, आरोग्य, रोगमुक्ती अशा विविध आणि प्रत्येक अर्थाने भगवंताचं नाव हे निर्वाण आहे. भेषज संसाररूप रोगावरचं औषध भगवंत आहेत आणि म्हणून ते भेषज आहेत. भिषक भगवंतांनी संसाररूप रोगापासून मुक्त करणाऱ्या गीतेचा उपदेश केला आणि म्हणून ते भिषक आहेत. असे भवरोगाचा नाश करण्यासाठी गीतामृताचं पान करवणारे भगवंत हे परम वैद्य आहेत. संन्यासकृत भगवंतांनी मोक्षासाठी चतुर्थाश्रमाची म्हणजे संन्यासाश्रमाची आणि संन्यास योगाची रचना केली आणि म्हणून ते संन्यासकृत आहेत. नरनारायण रूपाने भगवंतांनी संन्यास ग्रहण केला आणि म्हणून ते संन्यासकृत आहेत. शमः संन्यासी जनांना भगवंतांनी ज्ञानाचं साधन असणाऱ्या शमाचा विशेष रूपाने उपदेश केला आणि म्हणून ते शम आहेत. भगवंत सर्व प्राण्यांचे
शमन करणारे आहेत आणि म्हणून त्यांना शम असं नाव आहे. शांत, विषयसुखासाठी अनासक्त असल्याने भगवान हे शांत आहेत. शांताकारम असं त्यांचं वर्णन आहे. अक्षोभ अशी त्यांची परमशांत आकृती आहे. निष्ठा, प्रलय काळात सगळे प्राणी सर्वथा भगवंतात स्थिर राहतात आणि म्हणून भगवान निष्ठा आहेत. सगळ्यांच्या स्थितीचं आधारस्वरूप अधिष्ठान भगवंत आहेत. भगवंत हीच परिपूर्ण निश्चयात्मक स्थिती आहे आणि म्हणून त्यांचं नाव निष्ठा आहे. शांती, संपूर्ण अविद्यांची निवृत्ती म्हणजे शांती आहे. भगवंताच्या ठायी सगळ्या अविद्यांची निवृत्ती होते आणि ती शांती म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून भगवंताचं शांती हे नाव आहे. परायण, भगवंताला प्राप्त झालो की पुनरावृत्तीची शंका राहत नाही असे पुनरावृत्तीच्या शंकेने रहित परम उत्कृष्ट अयन म्हणजे भगवंत आहेत. परायणम आणि परायणः असे 2 पाठ या ठिकाणी आहेत. परमम अयनम यस्य सः, अर्थात ज्याचं अयन म्हणजे निवासस्थान हे उत्कृष्ट आहे असे भगवान हे परायण आहेत. 76वा श्लोक असा आहे. शुभांग शांतिदस्रष्टा कुमुदक कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः. शुभांग, सुंदर शरीर धारण करणारे भगवंत हे शुभांग आहे. भगवंताचा विग्रह सुंदर शुभ आहे. भगवान परमसुंदर मनोहर आहेत. त्यांचं नाव शुभांग असं आहे. शांतिद, भगवंत आपल्या भक्तांना रागद्वेषादीपासून मुक्त करतात आणि शांती प्रदान करतात आणि म्हणून ते शांतिद आहेत. स्रष्टा, सर्गाच्या आरंभी सगळ्या भूतांची रचना भगवान करतात आणि म्हणून ते स्रष्टा आहेत. कुमुद, कु म्हणजे पृथ्वी. भगवान पृथ्वीच्या ठिकाणी मुदित होतात, आनंदित होतात म्हणून ते मुदित आहेत असं म्हटलं आहे. म्हणून ते कुमुद आहेत. पृथ्वीवर या भूलोकी प्रसन्नतापूर्वक आपली अवतार लीला करणारे भगवान हे कुमुद आहेत. कुवलेशय, कु म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचं वलन करत असल्याने म्हणजे चहूबाजूनी वेष्टत असल्याने पाण्याला कुवल म्हणतात. भगवंत समुद्रात शयन करत असल्यामुळे त्यांना कुवलेशय असं म्हटलं आहे. तसंच कुवल म्हणजे बोर. या बोरामध्ये तक्षक शयन करतो आणि तोही भगवंताची विभूती आहे. म्हणून श्रीहरी कुवलेशय आहेत. किंवा पृथ्वीचा आधार घेत असल्याने सापाच्या उदराला कुवल म्हणतात. त्याच्यावर म्हणजे शेषाच्या उदरावर शयन श्री विष्णू करतात आणि म्हणून त्यांना कुवलेशय म्हटलंय. गोहित, गायींसाठी भगवंतांनी गोवर्धन धारण केला म्हणून गायींचे हितकारी भगवान हे गोहित आहेत. किंवा पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी आपल्या इच्छेने शरीर धारण करणारे आहेत आणि म्हणून त्यांचं नाव गोहित असं आहे. गोपती, गो म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे पती असल्यामुळे भगवान गोपती आहेत. पृथ्वीला विष्णुपत्नी म्हटलंय. भगवान पृथ्वीचे स्वामी आहेत आणि म्हणून त्यांना गोपती असं नाव आहे. गोप्ता, भगवान जगताचे रक्षक आहेत म्हणून त्यांना गोप्ता म्हटलंय. आपल्या मायेनी ते स्वतःला झाकून घेतात. भगवंत अवतार धारण करतात परंतु जगासमोर प्रगट होताना मायेनी आपलं स्वरूप झाकून टाकतात आणि म्हणून त्यांना कोणी जाणू शकत नाही. अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजतात. असे लीलावतारी भगवान हे गोप्ता आहेत. वृषभाक्ष, भगवंताचे नेत्र संपूर्ण कामनांची वृष्टी करणारे आहेत. ते कृपादृष्टीने भक्तांच्याकडे पाहतात आणि म्हणून ते वृषभाक्ष आहेत. तसंच वृषभ म्हणजे धर्म. भगवंताची दृष्टी धर्ममय आहे
आणि म्हणून त्यांचं नाव वृषभाक्ष आहे. वृषप्रिय, ज्यांना वृष म्हणजे धर्म प्रिय आहेत ते भगवान वृषप्रिय आहेत, किंवा जे वृष आहेत आणि प्रियही आहेत असे भगवान हे वृषप्रिय आहेत. 77वा श्लोक असा आहे. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतांबरः. अनिवर्ती, देवासुर संग्रामात भगवंत मागे हटत नाहीत आणि म्हणून ते अनिवर्ती आहेत. तसंच धर्मप्रिय असल्याने ते धर्माला विमुख होत नाहीत आणि म्हणून ते अनिवर्ती आहेत. निवृत्तात्मा, भगवंताचा आत्मा, त्यांचं मन स्वभावतःच विषयांच्यापासून निवृत्त आहे. विषयवासनांनी रहित शुद्ध आत्मा असणारे भगवंत हे निवृत्तात्मा आहेत. संक्षेप्ता, संहाराच्या वेळी समस्त विस्तृत जगताला सूक्ष्म रूपाने भगवंत संक्षिप्त करतात आणि म्हणून ते संक्षेप्ता आहेत. क्षेमकृत, प्राप्त पदार्थांचं रक्षण म्हणजे क्षेम. भगवंत प्राप्त झालेल्या पदार्थांचे रक्षण करतात, भक्तांचं जीवांचं कल्याण करतात. क्षेम करणारे असे भगवान आहेत आणि म्हणून ते क्षेमकृत आहेत. शिव, भगवान अत्यंत पवित्र आहेत. नामस्मरण मात्रेण, केवळ नामस्मरणाने भक्तांना पवित्र करणारे आहेत आणि म्हणून ते शिव आहेत. भगवान शंकराचं नावसुद्धा शिव आहे. या ठिकाणी विष्णू सहस्रनाम मालेचं 6वं शतक हे पूर्ण झालं. हरये नमः. पुढचं नाव आहे श्रीवत्सवक्षा. भगवंताच्या वक्षस्थलावर श्रीवत्स नामक चिन्ह आहे आणि म्हणून ते श्रीवत्सवक्षा आहेत. श्रीवास, ज्यांच्या वक्षस्थलावर कधी नष्ट न होणारी श्री लक्ष्मी निवास करते असे भगवान हे श्रीवास म्हणजे श्रीलक्ष्मीचं निवासस्थान आहेत. श्रीपती, अमृतमंथनाच्या वेळी लक्ष्मीने सुर असुरांच्या मध्ये सगळ्यांना सोडून श्री भगवंतांना पतिरूपाने वरलं आणि म्हणून ते श्रीपती आहेत. श्रीमतांवर, सगळ्या प्रकारची संपत्ती आणि ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी श्रीमानांच्या मध्ये प्रधान असल्याने, श्रेष्ठ असल्याने भगवंत हे श्रीमतांवर आहेत. 78वा श्लोक असा आहे. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधिश श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयश श्रीमान लोकत्रयाश्रयः. श्रीद, भक्तांना श्री म्हणजे सगळे ऐश्वर्य प्रदान करणारे भगवान हे श्रीद आहेत. श्रीशः, श्रीच लक्ष्मीचे ईश त्याचे पती असल्याने भगवान हे श्रीश असे म्हणवले जातात. अतिशय सुंदर अशी ही भगवंताची नावं आहेत. श्रीनिवास, श्रीलक्ष्मीच्या अंतःकरणात नित्य निवास करीत असल्याने भगवान हे श्रीनिवास आहेत, किंवा लक्ष्मी ज्यांच्या ठायी निवास करते असे भगवान श्रीनिवास आहेत. किंवा श्रीमानांच्या मध्ये भगवान नित्य निवास करतात म्हणून त्यांचं श्रीनिवास असं नाव आहे. श्रीनिधी, सर्वशक्तिमान अशा परमेश्वराच्या ठायी संपूर्ण श्री सार ऐश्वर्य एकत्र आहे म्हणून ते श्रीचा साठा असे श्रीनिधी आहेत. श्रीविभावन, समस्त भूतमात्रांना त्यांच्या कर्मानुसार विविध प्रकारचं ऐश्वर्य भगवंत देतात आणि म्हणून ते श्रीविभावन आहेत. श्रीधर, संपूर्ण भूतांची जननी जगज्जननी श्री शक्ती लक्ष्मी, तिला भगवान वक्षस्थलावर धारण करतात आणि म्हणून ते श्रीधर आहेत. श्रीकर, जो भगवंताचं स्मरण स्तवन आणि अर्चन करतो त्यांना भगवान श्रीयुक्त करतात. भक्तासाठी श्रीचा विस्तार करणारे भगवान हे श्रीकर आहेत. श्रेय,
कधी नष्ट न होणारं सुख प्राप्त होणं म्हणजे श्रेय आहे. श्रेय म्हणजे कल्याण स्वरूप. ते भगवंताचं स्वरूप आहे आणि म्हणून भगवंत श्रेय आहेत. श्रीमान, सर्व प्रकारच्या श्रियांनी युक्त असल्यामुळे भगवान हे श्रीमान आहेत. लोकत्रयाश्रयः, तीनही लोकांचा आश्रय असल्याने भगवान हे लोकत्रयाश्रय आहेत. आज इथे थांबूया. हरये नमः.